व्यवस्थित ते मागाशी नव्हती आठवण काढली जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील भूषण असे जे उद्योग समूह आहे तो कुपर कॉर्पोरेशन, त्या कुपर कॉर्पोरेशनचे CMD माननीय फारुख कुपर सर यांना मी खरं तर मी धन्यवाद देईल आणि त्यांच्या सर्व ग्रुपचं मी या ठिकाणी स्वागत करेल आणि त्यांच्या वतीनं इथं आपल्या इथं फराज सर उपस्थित आहे, मी त्यांचं इथं स्वागत करतो. त्यानंतर आपल्याच जिल्ह्याचे सुपुत्र आणि हिंदुस्तान फीड्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर माननीय नितीन माने सर यांनी गोल्डची स्पॉन्सरशिप देऊन या एक्झिबिशनसाठी मोठं सहकार्य केलेलं आहे, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ उद्योजक माननीय दिलीप उटकर सर उत्कर्ष ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेडचे MD यांनी या ठिकाणी आपल्याला सिल्वर स्पॉन्सरशिप देऊन मदत केलेली आहे, त्यांनाही मी माझ्या वतीनं धन्यवाद देतो आणि त्यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील अल्पावधीमध्ये लोकप्रिय झालेला उद्योग म्हणजे गेअरबॉक्स इंडस्ट्री. त्या गेअरबॉक्स इंडस्ट्रीमध्ये सातारा समुद्रापार सातारचा नावलौकिक वाढवणारे असे गेअरबॉक्स उद्योगातील उद्योगपती माननीय वसंत फडतरे साहेब, त्याचबरोबर टॉप गिअर ट्रान्समिशनचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीकांतजी पवार साहेब यांचं या ठिकाणी मी माझ्या वतीनं स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्रातली तर हे नावं झालीच, पण तामिळनाडूहून आलेले मॅथमॅटिक्सचे जे काही इथं उद्योग समूह आहे त्यांचे इथले प्रतिनिधी माननीय बिंदाडे साहेब यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. मंजिकावरील सर्व मान्यवर उपस्थित मासचे सर्व पदाधिकारी, मासला आजपर्यंत या उंचीवर नेऊन ठेवण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे असे सगळे मासचे सर्व माजी अध्यक्ष माजी पदाधिकारी यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याचबरोबर या एक्झिबिशनसाठी सरकारी माध्यमातून सरकारी अधिकाऱ्यांनी जे काय सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्राचे प्रमुख महाव्यवस्थापक उमेश दंडगावण सर आहेत. त्याचबरोबर आपल्याला MSMEच्या माध्यमातून मदत मिळवून देणारे दप्तरदार साहेबसुद्धा इथं उभे आहेत आणि इथं हजर आहेत. त्यांचाही आम्ही ठिकाणी नामोल्लेख करतो, कारण काही इंडस्ट्री पुढे नेण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासन यांचं आपल्याला वेळोवेळी सहकार्य घ्यावं लागतं. आपणा सर्व पार्टिसिपंट लोकांचं या ठिकाणी मी मासचा अध्यक्ष म्हणून सर्व मासच्या वतीनं जिल्ह्यातील उद्योजकांच्या वतीनं मी तुम्हाला स्वागत करतो. मास ही 1987 साली स्थापन झालेली संस्था आहे. उद्योजकांचे प्रश्न मांडण्यासाठी, उद्योग वाढवण्यासाठी आणि उद्योगाला चालना देण्यासाठी म्हणून ही संस्था कार्य करत असते. जाता एकच मी सांगेन की आपल्या जिल्ह्यामध्ये आपला जो एक्सपोर्ट आहे तो पुणे विभागामध्ये सातारा जिल्हा हा 2 नंबरला आहे आणि आपण 13,000 कोटीचा एक्सपोर्ट आपल्या जिल्ह्यातून सर्व इंडस्ट्रीमध्ये मधून करतो. त्यामध्ये आपली इंडस्ट्री आहे, ॲग्रो इंडस्ट्री आहे, तर हे आपल्याला अभिमानास्पद आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण एक्सपोर्ट करत असू तर आपली क्षमता आणि आपलं त्यामधलं शक्तिस्थान यावरून आपण अधोरेखित करतो. पुन्हा एकदा आपण इथं सर्वजण आलात, आमच्या साताऱ्यामध्ये बाहेरच्या लोकांनी येऊन आपले प्रोडक्ट एक्झिबिट केले. येणाऱ्या आपल्या एक्झिबिशनसाठी जो वर्ग आहे तो उद्योजकांचा तर असेलच, पण खास करून आम्ही तरुणांच्यावर जास्त फोकस केलेला आहे. विद्यार्थ्यांनी यावं, एक्झिबिशन पाहावं, प्रेरणा घ्यावी आणि उद्योजक व्हावं हा माझा उद्देश आहे. या सर्व आमच्या उद्देशाला आपण सर्वांनी पाठबळ दिलं आणि आपण इथं पुन्हा एकदा मी मास संचालक, मास उद्योजक आणि जिल्ह्यातील सर्व उद्योजकांच्या वतीनं सर्व एक्झिबिटरचं मी इथं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. I again request Mass President Rajendra Mote sir to felicitate Honorable Nitin Mane sir. 15 साली ज्यावेळी उत्कूर साहेबांच्या कार्यकाळात एक्झिबिशन पहिल्यांदा घेण्याचं ठरलं त्यावेळी छोट्या प्रमाणावर
I request Honorable Shambhuraj Desai, Palak Minister, to please felicitate our gold sponsor, Honorable Shri Nitin Mane, Chairman, Hindustan Feeds Group. I request Honorable Srimant Chhatrapati Shivendra Singh Raje Bhosle, Amdar, MLA Satara, to felicitate our silver sponsor, Shri Shrikant Pawar, MD Top Gear Transmission. I request Honorable Srimant Chhatrapati Shivendra Singh Raje Bhosle, Amdar, to felicitate our silver sponsor, Shri Vasant Khadtare, MD, Kavitsu Transmissions Private Limited. I request Honorable Srimant Chhatrapati Shivendra Singh Raje Bhosle, Amdar, to felicitate our silver sponsor, Shri Dilip Utkur, MD, Utkarsh Transmission Private Limited. I again request Honorable Srimant Chhatrapati Shivendra Singh Raje Bhosle to felicitate Shri Ravi Bintade Sir, Assistant General Manager, Micromatic Machine Tools Private Limited. या एक्सपोचा आज शुभारंभ आपले सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री नामदार शंभूराज देसाई साहेब यांच्या उपस्थितीत झाला आहे. त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे यांनी आत्ताच शुभेच्छा दिल्या ते मान्य नितीनजी माने, अध्यक्ष हिंदुस्तान फीड्स ग्रुप, त्याचबरोबर कुपरचे मान्य फरुख कुपर, त्या इथं नाही आहेत पण त्यांच्या शुभेच्छा बाकी कुपर कॉर्पोरेशनचे बाकी सर्व अधिकारी इथं आहेत. त्याचबरोबर मासचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते, उपाध्यक्ष जितेंद्र जाधव आणि सचिव मान्य धैर्यशील भोसले, माझे जवळचे मित्र आणि उपस्थित आपण सर्व सातारा जिल्ह्यातील उद्योजक, सातारा शहरच नाही तर जिल्ह्यातनं इथं आलेले सर्व उद्योजक, आज मासच्या माध्यमातून इंडस्ट्रियल एक्सपो आज साताऱ्यामध्ये भरवला आहे आणि या एक्सपोच्या माध्यमातून सातारा किंवा साताऱ्यामध्ये जिल्ह्यात जी MIDC आहे या ठिकाणी काय काय होतं आहे काय नाही हे सगळं मगाशी धैर्यशीलनं सांगितलं, राजेंद्र मोहितेंनी सांगितलं. अगदी इस्रो आणि ONGC वगैरे अशा अनेक मोठमोठ्या गव्हर्नमेंटच्या ज्या पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत ते आज इथं या मासच्या या एक्सपोमध्ये इथं आलेत आणि नक्कीच त्यांचा फायदा किंवा त्यांचं एक क्लायंट बेस म्हणून साताऱ्यातील उद्योजकांना एक चांगली संधी आज या एक्सपोमुळं मिळेल असं नक्कीच या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं. आताच शंभूराजे काही गोष्टी विचारत होते आणि खऱ्या अर्थानं पत्रकार बंधू पण सगळे समोर आहे. माझी पत्रकारांना पण विनंती आहे की साताराची MIDC हा विषय जो आहे म्हणजे साताऱ्याची म्हणजे जिल्ह्याची म्हणत नाही पण प्रामुख्यानं सातारा शहर आणि MIDC या ठिकाणी आपली MIDC वाढवण्यासाठी जे आपल्याकडं काही मर्यादित पर्याय आहेत तेच आपल्याला वापरायला लागणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मला वाटते काही लोकांचा काही जुन्या एखादं धोरणं जी होती शासनाची त्याच्यामुळं MIDC नको हा विरोध असू शकतो पण आजची धोरणं आताच पालकमंत्री महोदयांनी सांगितले आजची धोरणं शासनाची फार बदललेली आहे. आज जमिनीचे जी जमीन अक्वायर केली जाते त्याचं व्हॅल्युएशन, त्या शेतकऱ्याला किंवा जमिनीच्या मालकाला मिळणारे पैसे, डेव्हलप होऊन मिळणारा प्लॉट वगैरे अशा अनेक वेगवेगळ्या म्हणजे धोरणं जी आहे ती शासनानं, केंद्र सरकार, राज्य सरकारनं बनवलेत आणि म्हणून माझी पत्रकारांना विनंती की आपण सुद्धा मागं मार्च ज्यावेळेला या एक्सपोची आपली झाली त्यावेळेला बरीच चर्चा आपली झाली तेव्हा थोडंफार लोकांमध्ये जे MIDC ॲक्विजिशनबद्दल काही गैरसमज जर असले ते आपल्या माध्यमातून सुद्धा दूर व्हावेत अशी मला वाटतं एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली तर काही चुकीचं होणार नाही. पहिल्यांदा आपण देगावमध्ये वाढीव MIDCवर नारायण राणे राजेसाहेब ज्यावेळेला
इंडस्ट्री मिनिस्टर होते त्यावेळेला पहिल्यांदा शिक्के देगावमध्ये, कारण लागून असल्यामुळं सगळ्यात सोयीस्कर ते होतं, पण देगावच्या लोकांचा विरोध झाला, हायकोर्टात गेले, नंतर पुनर्रचना मतदारसंघाची झाली, तो मतदारसंघ दुसरा म्हणजे वेगळा झाला, काही याच्यामुळं राजकीय याच्यामुळं तिथले शिक्के उठवले गेले. पण आता निगडी आणि लागून वरणे या ठिकाणच्या ज्या जमिनीबद्दल आज इथं बसलेल्या प्रत्येकाचीच एक अपेक्षा आहे की बाबा काही प्रमाणामध्ये तरी का होईना पण सातारची MIDC त्या भागात वाढली पाहिजे. एकतर हायवेची कनेक्टिव्हिटी आपली इथं कायम आहे. आता पलीकडं म्हसवडकडनं जाणारा तो ग्रीन कॉरिडॉरचा हायवे होणार आणि मग तिथली MIDC होणार, त्याच्यावर आत्तापासूनच हे सुरू झाले. पण आपल्या इथं एवढी हायवेची कनेक्टिव्हिटी आहे आणि त्याचा उपयोग इंडस्ट्री वाढण्यासाठी व्हावा. आणि माझं पहिल्यापासून मत आहे किंवा मासच्या लोकांचं पण पहिल्यापासून हेच मत आहे की जी बागायत जमीन आहे ती आम्हाला नको, ती तुम्ही वगळून टाका. जी जमीन ज्या जमिनीला कधीच पाणी जाऊ शकत नाही, अगदी डोंगर उताराला असणारी जी जमीन आहे जिथं शेती होत नाही अशी जमीन ॲक्वायर जी आहे ती व्हावी. त्याचं काय असेल ते डेव्हलपमेंट MIDC करेल शेवटी, कारण शेवटी त्यांचं काम आहे डेव्हलपमेंट करून देणं. अशा पद्धतीने करावं. त्यामुळं थोडंफार गैरसमज जे लोकांमध्ये आहेत आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न करतोय दूर करण्याचे. पत्रकारांनी पण थोडंफार जर या बाबतीत म्हणजे नेमकं आत्ताची शासनाची धोरणं काय आहे, म्हणजे आज मला जे माहिती आहे की आज रेडी रेकनरच्या 4 पट जे आहे ते कायद्यानं म्हणजे तुम्ही नेगोशिएशन केलं तर त्याच्या पण पुढं जातं. हे आज रेडी रेकनर जे आहे त्याच्या 4 पट शासन ॲक्विजिशनसाठी पैसे हे त्या ह्याला देतं आणि मला वाटतं ही रक्कम नक्कीच हे अजून त्याच्यामध्ये ॲक्विजिशन केलं तर पुढं जाती. आज केसुर्डीचं आपण हे बघतोय. राजेसाहेब आपल्याला माहिती आहे की शिरवळ हे फक्त वडापावासाठी फेमस होतं. म्हणजे पूर्वी आता मी पण आपण सगळे पुण्याला जाताना शिरवळ म्हटलं की का थांबायचं, तर वडापाव चांगला मिळायचा तिथं म्हणून सगळे थांबायचे. आज शिरवळची म्हणजे परिस्थिती त्याची एकंदरीत फक्त तिथं MIDC झाल्यामुळं आज ते छोटंसं गाव आज केवढं मोठं झालं आहे. आज तिथं पुण्यावरनं बिल्डर्स आले, आज सह्याद्रीसारखं हॉटेल तिथं येतं आहे, ते तिथं हे म्हणजे निरेच्या बाजूला त्यांनी हॉटेल सुरू केले. त्यामुळं या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे आणि थोडंफार सगळ्यांनीच याच्यामध्ये जे काही समज गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी प्रामुख्यानं पत्रकारांनी पण थोडंफार याच्यामध्ये सहकार्याची भूमिका, सहकार्याची म्हणण्यापेक्षा जी शासनाची आहे ती आपण थोडीफार मांडली तर नक्कीच पुढची जी प्रक्रिया आहे ती करण्यासाठी आम्हाला अनेक गोष्टी सोयीस्कर होऊ शकतील. आज खरं म्हणजे आमचं सगळ्यांचं यावेळेला जे पालकमंत्री महोदय शंभूराजे तर आलेतच, कारण आमची सगळ्यांची फार एक इच्छा प्रयत्न होती की उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस इथे यावे. कारण जी कारखानदारांची किंवा जी उद्योजकांची अपेक्षा आहे ती 100% त्यांच्या माध्यमातून पूर्णत्वाला जाऊ शकते. हे आम्हाला सगळ्यांना पण काही प्रोग्राममुळं किंवा अधिवेशन नुकतंच काल संपलं त्यामुळं त्यांना काही यायचं करता आलं नाही. पण नक्कीच आपण तो प्रयत्न त्यांना साताऱ्यामध्ये उद्योजकांशी त्यांची भेट घालण्यासाठी किंवा उद्योजकांबद्दल सातारच्या इंडस्ट्रियलायझेशनबद्दल त्यांना हे करण्यासाठी इथं आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज एवढं एक्सपोचं हे होतं आहे, पुढं अजून मोठं आपण करू. नक्कीच सगळ्यांचं सहकार्य आहे, कायम राहील आणि नक्कीच आपली जी अपेक्षा आहे की फडणवीस साहेबांसारखा एक कर्तृत्ववान नेता हा आपल्या उद्योजकांपर्यंत यावा, आपले अडचणी, आपल्या अपेक्षा, आपले जे काही इंडस्ट्रीबद्दल जे काही आपले ते त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचवता यावं, म्हणजे काही ना काहीतरी सकारात्मक गोष्टी होतील. आज तसं बघितलं तर RO ऑफिस आपल्या इथं झालं. मला वाटतं युवराज पवार साहेब अध्यक्ष असल्यापासून आम्ही RO ऑफिससाठी राजासाहेब प्रयत्न करत होतो. त्यावेळेला अशोक चव्हाण मला वाटतं इंडस्ट्री मिनिस्टर होते आणि तेव्हापासून आमचं होतं की सातारला आम्हाला RO ऑफिस आहे, आम्हाला सगळ्या गोष्टीसाठी कोल्हापूरला जायला लागतं. शेवटी RO ऑफिस मंजूर झालं. त्याचा आता स्टाफ बीफ या सगळ्या गोष्टी थोड्याफार जे काही फायनान्स डिपार्टमेंट आणि त्यांचे हे असते ते आहेत, त्यामुळं नक्कीच तो एक हे होईल. आणि बाकी MIDC मध्ये वातावरण चांगलं राहावं, उद्योजकांना व्यवसाय उद्योग करण्यासाठी
हा नक्कीच आमच्या सगळ्यांची कायम प्रायोरिटी आहे. कधी चुकीच्या गोष्टींना पाठबळ देण्याचं काम कुणी केलं नाही. पालकमंत्री महोदय येत आहेत, ते पण त्याच भूमिकेत आहेत. चुकीच्या गोष्टी चुकीच्या प्रकार जे होतात ते थांबले पाहिजेत, त्याला आळा बसला पाहिजे, ही भूमिका नक्कीच आमची सर्वांची लोकप्रतिनिधींची कायम आहे आणि कायम राहणार. उद्योजक किंवा इंडस्ट्री जी आहे ही एका हेल्दी वातावरणामध्ये वाढली पाहिजे, ज्याच्यामुळं उद्योजक पण काही म्हणजे 4 पैसे मिळू शकतील, कामगार पण तिथं चांगली नोकरीची संधी त्यांना उपलब्ध होईल. स्किल्ड असेल, अनस्किल्ड लेबर असेल, जे काय असेल, तर हे वातावरण चांगलं राहिलं पाहिजे. आणि नक्कीच मास्कच्या माध्यमातून तो प्रयत्न फार जोरानं चालला आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही. आणि नक्कीच आपल्या सर्वांच्या प्रयत्नाला पुढं चांगलं यश येईल अशी मला 100% खात्री आहे. आणि त्या पद्धतीनं आपण सगळेजण मिळून पुढं जाऊ. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब हे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्या बाबतीत पण शंभूराजे नक्कीच त्यांच्या भाषणात सांगतील. त्यांचं पण आपल्या या सगळ्या याच्यावर लक्ष आहे किंवा इथे इंडस्ट्री कशी वाढेल, कशी वाढवता येईल, त्या दृष्टीनं त्यांचं पण सहकार्य नक्की मुख्यमंत्र्यांचं आपल्या सगळ्यांना मिळतं आहे आणि पुढंसुद्धा मिळेल अशी आपल्या सर्वांना खात्री देऊ इच्छितो. परत एकदा मास्कच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, आलेले साताऱ्यातील सर्व उद्योजक आणि आपण सर्व समोर बसलेले उद्योजक सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो. मला इथं 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी त्याचा उद्घाटन समारंभ आयोजित केलेला आहे. त्याच्यासाठी उपस्थित असलेले विधिमंडळामधले आमचे सहकारी, या IDC मधले सर्व उद्योगांचे प्रतिनिधी, माध्यमांचे सर्व प्रतिनिधी, मास्कचे सर्व इतर सहकारी, त्यांचे सर्व हे एक्सपो आयोजित करणारे सर्व, त्यांच्या वेगवेगळ्या कमिट्यांचे सर्व सदस्य, पदाधिकारी, सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, राजेसाहेबांनी मला या ठिकाणी नागपूरमध्ये सांगितलं अधिवेशन दरम्यान की उद्घाटनाला तुम्हाला यायचं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे विधिमंडळाचं अधिवेशन आमचं सुरू होतं. कालच अधिवेशन संपलं आणि नियोजित कार्यक्रमाप्रमाणे काल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर मला मुंबईला जायचं होतं. परंतु धैर्यशीलला आणि विशेषतः राजसाहेबांना मी शब्द दिलेला होता की मी येतो आणि आज यायचं झालं असतं ना मुंबईवरनं तर थोडासा उशीर होणार होता मला. त्यामुळे मी काल रात्री आलो. मलाही समाधान वाटलं या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली. कारण मी माहिती घेतली की अनेक पर राज्यातले सुद्धा उद्योजक त्यांचे स्टॉल या ठिकाणी घेऊन त्यांचं प्रॉडक्ट लॉन्च करण्यासाठी किंवा त्यांचं प्रॉडक्टचं मार्केटिंग करण्यासाठी इथं आलेले आहे. सातारा MIDCला खूप जुनी परंपरा आहे. चांगले चांगले मोठे उद्योग पूर्वीच्या काळामध्ये आपल्या MIDC मध्ये होते. मग बजाज, मला वाटतं ते बजाजचं एक स्कूटरचं युनिट होतं, ॲरिस्टेफ्लॉटचं एक युनिट होतं, डोबर्गचं एक युनिट होतं. अगदी नजीकच्या काळामध्ये शिफ्ट झालेलं जो विभाग आत्ता माझ्याकडे आला नाही तर मी त्याला शिफ्टिंगला परवानगीच दिली नसती. बडवायझरचं युनिट एक मला वाटतं शिरवळला का कुठं तिथं होतं, ते माझ्याकडे हा विभाग यायच्या अगोदरच शिफ्ट झालं होतं. असे चांगले उद्योग, मोठे मोठे नामांकित उद्योग आपल्या सातारा आणि सातारा जिल्ह्यातल्या MIDC मध्ये होते. छत्रपती शिवेंद्रराजेंनी जी कल्पना मांडली की ती योग्य आहे. MIDCच्या शेजारच्या जवळच्या परिसरामध्ये उद्योजक वाढवायसाठी मागणी करत असतात आणि ती करताना कुठलाही विषय असू द्या, सुरुवातीला त्याला विरोध होतोच. काही मंडळी म्हणजे 10तल्या 9 लोकांना मान्य असतं, 8 लोकांना मान्य असतं, 2 जण विनाकारण असं काहीतरी प्रयत्न करतात. परंतु राज्य सरकारची भूमिका, या महायुतीच्या सरकारची भूमिका हीच आहे की औद्योगिक क्षेत्र वाढण्यासाठी जे जे पर्याय उपलब्ध आहेत त्या सगळ्या पर्यायांवरती शासनानं सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. आपल्याला आठवत असेल 2-3 महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री डावोसला जाऊन आले. आमचे मित्र सहकारी उद्योग मंत्री उदय सामंत त्यांच्याबरोबर होते आणि
2.5 दिवस मुख्यमंत्री डावोसच्या कॉन्फरन्सला गेले आणि जवळपास 1.5 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार डावोसमध्ये महाराष्ट्रातल्या गुंतवणुकीकरता त्या परदेशातल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांनी केले. महाराष्ट्राला ते पहिल्यांदा प्रायोरिटी देतात आपल्या राज्यामध्ये ही गुंतवणूक करण्यासाठी. कारण राजेसाहेब जसं म्हणले तसं हेल्दी ॲटमॉस्फिअर इंडस्ट्रीसाठी ते आपल्या राज्यामध्ये आहे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये औद्योगिक गुंतवणूक जास्त आली पाहिजे, बेरोजगारीचा प्रश्न त्यातनं सुटला पाहिजे आणि महाराष्ट्र फायनान्शियल स्टेबिलिटी असणारं एक खूप मोठं उत्कर्ष उद्योगामध्ये प्रगती करणारं राज्य ठरलं पाहिजे. या दृष्टीनं सरकारनं उद्योग क्षेत्रातल्या पॉलिसीमधले खूप बदल केले. विशेषतः उदय सामंतांनी आमचे सहकारी मित्र आहेत, त्यांनी या विभागाचा पदभार घेतल्यापासून तर सातत्यानं म्हणजे या सुद्धा बाबतीत सातारा MIDC साठी असेल, कराडच्या तासवडे MIDC साठी असेल, शिरवळच्या MIDC साठी असेल, अनेक वेळा त्यांनी मला सांगितलं की आणखीन सरकारकडनं आपल्याला MIDC उद्योग विभागामार्फत यासाठी काय करावं लागेल, तुम्ही केव्हाही मला सांगा, माझी तयारी आहे. राजेसाहेबांनी जो प्रश्न आता ज्या 2 गावांचा वरियेचा आणि आणखीन एका गावाचा निगडीचा उल्लेख केला, काही समज असतील, गैरसमज असतील, एकत्र बसून ते सोडवले पाहिजे. कारण शेवटी येणारा उद्योजक किंवा एक्सपान्शन करणारी एखादी इंडस्ट्री महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने थांबून वाट बघते. पण प्रश्न सुटतच नाही म्हणल्यानंतर दुसरे ऑप्शन शोधायला माणसं सुरुवात करतात आणि मग त्याच्यामुळं कळत न कळत नुकसान हे जिल्ह्याचं आणि आपल्या MIDCच होत असतं. त्यामुळं मान्य राजेसाहेबांना मी जरूर सांगेन की सरकार सकारात्मक आहे. आम्ही जरी मंत्री असलो तरी शिवेंद्रराजेंचा शब्द मंत्र्यांच्या पेक्षा जास्त चालतो ह्या सरकारमध्ये, हे आता आम्ही जवळनं बघितलेलं आहे. त्यामुळं मंत्री जरी आम्ही असलो आणि राजेने एखादी गोष्ट सांगितली तर ती कुणीच डावलू शकत नाही. तिने आता माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा उल्लेख केला. एक अत्यंत पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन काम करणारे आमच्या मंत्रिमंडळातले ते एक नेते आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिका पण तीच आहे. शिंदे साहेब सातारा जिल्ह्यातले आहेत आणि त्यांचं लक्ष, फडणवीस साहेबांचं लक्ष आणि आता रिसेंटली आलेल्या दुसरे उपमुख्यमंत्री दादांचं लक्ष सुद्धा आपल्या जिल्ह्यावरती विशेषच आहे. त्यामुळं पालकमंत्र्यांची फार गरज राजे तुम्हाला लागणार नाही तिथं जायसाठी. तुम्ही जे म्हणला की शिंदे साहेबांच्या बरोबर ह्यांची भेट घेतली पाहिजे, ह्यांची बैठक केली पाहिजे, पण सुदैवानं येणाऱ्या महिन्या 1.5 महिन्यामध्ये आपल्या सैनिक स्कूलचं भूमिपूजन असेल, माझ्याकडच्या मल्हारपेठच्या पोलीस हाऊसिंगचा मोठा प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे, त्याचं उद्घाटन आहे. आपण सातारा पोलीस मुख्यालयाला नवीन इमारत मंजूर केली, त्याचं टेंडर फायनल झाले, त्याचं भूमिपूजन करायचं आहे. असे 2-3 मोठे कार्यक्रम 2 दिवसापूर्वीच अधिवेशनात CM साहेबांची माझी चर्चा झाली. त्याच्यासाठी त्यांनी मला सांगितलेलं आहे वर्कआउट करून कसा कार्यक्रम बसवायचा. ते 1 दिवसभराची वेळ आपल्याला साताऱ्यासाठी देणार आहे. त्यामुळे जरूर त्या संधीचा आपण फायदा घेऊ आणि जे काय आपलं मासचे प्रतिनिधी आहेत त्यांचे जे काय प्रश्न आहेत किंवा त्यांना जी काय अपेक्षा सरकारकडनं आहे त्याच्यासाठी जरूर मान्य शिंदे साहेबांना आपण भेटू. पण थेट साहेबांना भेटायच्या अगोदर आपण जर अगोदर बसलो, आपण आपला होमवर्क अगोदर केला, बुलेट पॉईंट्स आपले जर काढले तर सोपं पडतं साहेबांना मिटिंगला यायच्या अगोदरच त्याचं ब्रीफिंग घेणं आणि त्या बाबतीत जी काय करायचंय. कारण आपण बघितलं या सरकारमध्ये बघू, करू, ठेवा, पाठवा ही पद्धत मानेसाहेब आमच्या सरकारमध्ये नाही. आमचे मुख्यमंत्री जेवढे वेगानं काम करतात की एखादा निर्णय पॉझिटिव्ह करायचा म्हटलं की एखाद्या दुसऱ्या मंत्र्यावरती ते जबाबदारी सोपवतात की हे करून घ्या पाठपुरावा त्याचा करा. आणि मग आम्हाला माहीत असतं की आठवड्यातनं कधीच नाही पण मंगळवारी तरी कॅबिनेटला समोर जायचंच आहे CM साहेबांचं. त्यामुळे मागच्या वेळी सांगितलेलं काम त्याचा प्रोग्रेस काय आहे तो पुढच्या कॅबिनेटच्या मिटिंगच्या दरम्यान साहेबांना दाखवावा लागतो. त्यामुळे आपण अगोदर बसू आणि केव्हाही मला सांगा तुम्ही, नक्की आपल्या सगळ्या प्रश्नांच्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. जे जे करावं लागेल ते करण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे. मी एवढंच सांगेन आपल्याला की राजेसाहेब म्हटले मगाशी की माध्यमांच्या प्रतिनिधींनी सुद्धा अशा जे काही थोडेसे संवेदनशील विषय असतात, जमिनींचं अधिग्रहण असेल, जमिनीचं ॲक्विजिशन असेल, काही शिक्के कुठले अगोदर पडलेले उठवायचे विषय असतील,
याच्यामध्ये पब्लिक इंटरेस्टचा सुद्धा विचार आपण या ठिकाणी सगळ्यांनीच केला पाहिजे, केवळ माध्यमांनीच नाही तर तिथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे, शेतकऱ्यांनी केला पाहिजे, शासन तर करतच आहे. आणि आता राहिला प्रश्न, मगाशी त्याचा सुरुवातीला मी उल्लेख केला की काय मोठे मोठे उद्योग दुर्दैवानं पाठीमागच्या काळामध्ये आपल्या सातारा MIDC मधनं बाहेर गेले. त्याचं काय कारण? मग कुणाचा त्रास होत होता का? काही एलिमेंट्स असे असतात समाजामध्ये की जाणीवपूर्वक कुठेतरी आडकाठा निर्माण करायचा. आपल्याकडे ते प्रमाण कमी आहे, पण खंडणी बहादर काही पूर्वी होते त्यांच्यावर बरीच कारवाई, मागे राज्यमंत्री मी गृह विभागाचा होतो तेव्हा चांगल्या कारवाया आपण खंडणी बहादरांवरती, सुजितला पटलं बघा, चांगल्या कारवाया मी खंडणी बहादरांच्या वरती या ठिकाणी त्यावेळी गृह विभागाचा राज्यमंत्री असताना केल्या होत्या. कारण शेवटी बघा, काही बोटावर मोजण्याविषयी लोक असतात की एखाद्याचं चांगलं चाललंय म्हणलं की मग मला काही त्यातलं मिळतंय का ते बघायचा प्रयत्न करायचा, मग काहीतरी नको त्या गोष्टी तिथं जाऊन करायच्या. पण मी तुम्हाला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सांगतो, स्थानिक प्रश्न सोडवायला आपले आमदार महोदय तर सक्षम आहेतच, परंतु कुणालाही मी आपल्यापैकी कुठल्याही सातारा MIDC मध्ये असेल, जिल्ह्यातल्या MIDC मध्ये असेल, अशी कुणी प्रवृत्ती, गुंड प्रवृत्ती, नाहक त्रास देणारी प्रवृत्ती तुमच्यापर्यंत येत असेल, तुम्हाला काही नको त्या गोष्टी सांगत असेल, करायला लावत असेल तर बेलाशक केव्हाही मला सांगा, माझ्या कार्यालयाला सांगा. मी जिल्ह्यामध्ये, जिल्ह्याची औद्योगिक प्रगती होत असताना, उद्योग क्षेत्राची प्रगती होत असताना त्याच्यात आडकाठी करणाऱ्या कुठल्याही प्रवृत्तीमध्ये कसल्या जरी असल्या तरी त्या 100% मोडून काढायची भूमिका जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी माझी आहे. त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो की जिल्ह्यामध्ये राजे म्हणले तसं हेल्दी ॲटमॉस्फिअरमध्ये ही सगळी इंडस्ट्री वाढली पाहिजे. त्याच्यासाठी जे जे आपल्याला सहकार्य लागेल ते करण्याची जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी सतत भूमिका राहील. आपण केव्हाही मला सांगा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मला बोलवलं, मलाही बरं वाटलं की या निमित्तानं जिल्ह्यातल्या काही चांगल्या कामासाठी आपल्याला जाता येते. त्यामुळं अधिक चांगलं जेव्हा पुढचं एक्सपो आपण घ्याल तेव्हा आत्ताचा अनुभव आहे, तुम्ही म्हटलं की आम्हाला स्टॉल कमी पडले, अधिक मोठं, अधिक व्यापक, आणि त्या निमित्तानं सातारा महाराष्ट्राच्या देशाच्या नकाशावर कसा येईल, अधिक औद्योगिक प्रगती करणारा जिल्हा म्हणून यासाठी सुद्धा आपण सगळेजण प्रयत्न करूया. राज्य सरकार, उद्योग विभाग आणि आमचं महायुतीचं सरकार या आपल्या उद्योजकांच्या पाठीशी निश्चितपणे उभं राहील. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्व बाबतीत तुम्हाला माझं पूर्ण सहकार्य राहील एवढी ग्वाही देतो. या महा इंडस्ट्रियल एक्सपो 2023ला याचं उद्घाटन झालं अधिकृत असं जाहीर करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. संयोजकांच्या मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोबाईल थोडं मागं काय साहेब एक फोटो घेऊ. नाही नाही, बरं एक फोटो घेऊ. ओके, राजे या हो थँक्यू. माझा आहे काय करायचं. आजू